नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. काय चालू आहे? झाली का चहा पाणी? आमची झाली पाणी की चहा पाणी. थंडी काय म्हणती? लय थंडी सुटली बर का. आमच्याकडे भरपूर थंडी. काय हो तुमचे दोन शब्द? आंघोळ झाली, चहा पाणी झाली, आता पाणी हो का? मारायला जायचंय. चालले पाणी मारायला? हा तर एवढ्या लवकर. लवकरच? एक बाई कोणी भेटून नाही राहिली पाणी मारायला. बाकी ते हाताखाली. सकाळीच पाणी मारायला चालले, त्याच्या हाताखाली बाई धुंडायला लागलेत. हो ना, तर भेटा नाही म्हणते. पाणी वाढलंय. पाणी वाढले त्याच्या माग आम्ही त्याला पहिलं सांगित होतो की तुम्ही त्याला म्हणा वॉचमॅन पाहिजे पण नाही. गणमान आता काम जास्त वाढलंय. मग आता थंडी बी एवढी सुटली, मग आता माणूस लागू राहायला पाहते. आता गण आपण त्याला म्हणलं, पण ते म्हणे लावून मागून दिला, भेटला तर लावून घ्या म्हणे, पण ते भेटून नाही राहिला. मग ते काय केलं, मलाच दिले. मग आता मला दिल्यानंतर ते मला कुठं पाणी रेटा लागले का? लोकात कसं असते, जिकडे नाही चाली तिकडं प्लास्टर करून ठेवायला लागले. काम नसल्यावर कोणी बी कामच काढीन ना, की बाबा मग काम करू. मी लेबर आणले, लेबरला कसं घरी पाठवू? आज घरी पाठवून तर उद्या येणार नाही, असंच विचार करीन ना कोणी बी. हो चला, पोरं आज कुठली नाहीत थंडीमुळं. चला आवरू द्या, जायचंय कामाला. कुठं जायचं तुला? कामाला जायचं. कुठं जायचंय मला? कुठं जायचं? कुठं जाता? कुठं जावा? काय झालं त्या लग्नाला जायचं, काय झालं मग तू? कोणा लग्नाला? त्या भाभीचं नाही नाही ना, जाऊ दे, थंडी मरणाची. कुठं जाऊ असं थंडी थोडीच? तुमच्या भाकरी पाण्यात सोय लागेल का? तुमच्या भाकरी सोय लागत असं तर जाते. नका बाबा, लेकर संध्याकाळी पसंत कुंकट असं लेकर येते तर तेच बोलते. काय जाऊ बी नको थंडीचं. मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, त्या भाभी म्हणत होत्या कामा लग्नाला, त्याच्या पुरीचं लग्न आहे ना, त्या म्हणत होत्या मला चल माझ्यासोबत लग्नाला. आपल्या घरची सोय नसली तर कसं जायचं ती सोबत लग्नाला? त्यासाठी जाऊ द्या. मुंबईला जायचं विचारता. चला आपण भाऊ उठतो का पाहू. आता त्याला उठू आपण. पा कसं झोपलाय, पाहू आपण उठतो का तो. भाऊ, काय भाऊ? तुला उठाय सांगायला तर उठत नाही. हा उठ ना, आपल्या लेडीव काढायचंय ना. हा तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा आजपासून लागला नवीन महिना. नवीन महिन्याच्या आदल्या रात्री झाली ते आपली वनकी. तर आजचा हे दिवस चांगला ध्यानात राहील मंडळी. वनकेचे दिवस पहिली सुरुवात आहे. वनकेचे पहिला दिवस आहे. बघा आता उठलेलं झोपेतून थंडी वाजत बस शेकत बसले, चोली पडत बसलेलो मी. इकडं मम्मीची चालली स्वयंपाकाची तयारी. हे बघा मम्मी बसली इथं, चालली मम्मीची मेथी खोडणं. मेथी पप्पा आता जाऊन घेऊन आलेत. गेलं ते चौकामध्ये मेथी गोबी वगैरे आणली पप्पानं. काय भाजी करते मा? ही काय मेथीची भाजी करते ना. मेथीच करते का? बरं गोबी आणली. चलते. कशी बनवली गोबी? डाळ टाकून का? डाळ टाकूनच बनवते ना. हा डाळ टाक नसं बनव. डब्बा नाही कॉलेजला. डाळ टाकून मेथीची भाजी बनवते. बघा म्हणाले आता 7:30 वाजलेत, पण पप्पा लागलेत बघा पाणी मारायला. एवढा सगळं थंडीचं. आणि स्वेटर घातलं होतं, स्वेटर काढून टाकलंय आणि चाललंय पाणी मारणं. जे पूर्ण पट्टा आहे बघा, असा पूर्ण पट्टा मारायचा आहे. तिकडच्या साईडनं पण आहे, इकडच्या साईडनं पण आहे, आणि पाठीमागच्या साईडनं पण आहे. चारही बाजूने जायला पाणी मंडळी मारायला. त्याला म्हटलं थोडं ऊन येऊ द्या अजून, थोडं ऊनवरती अजून मारा थोडं वेळनं, पण नाही. आताच मारून घेतो, लवकर लेबरच्या आधी मारून घेतो म्हणते. नंतर मग काही जमत नाही मारायला. हा आणि लेबर येतं इथं आला त्या इथं चालते. कोण काय सांगत यायला, आपलं तर काय ऐकत नाही पप्पा. आता या का मंडळी अशी काय मुगात डाळ आहे का माझी? मुगात डाळ टाकली मम्मीला कढाईत. मस्त मुगात डाळीला रात्री ठेसा घालता ना आपण. मिरच्या आहे का? मिरच्या वाढून तर फोडणी दिली. या का मस्त अशी इकडे इथून घेतली मेथी. चपात्याला उठलं मम्मा शिळ्या? नाही जास्त नाही. अच्छा उरले बी तर खाऊ ना आता. खाऊ ना.
योगा मंडळी कांद्याची चटणी, ते आपले काका शिरोडे काका येतात ना, त्यांनी दिली तेव्हा आपल्याला कांद्याची चटणी, जास्त नाही. 2 चपात्या, मस्त मेथी संग कांद्याची चटणी बनवू लवकर. आज मेथीची डाळ भाजी. डाळ बनवली म्हणून खाणार आहे, नाही तर नुसती नसते खाल्ली नसती. कधी नुसती का आवडती, कधी डाळ टाकून आवडती, काय आहे का याचा मंडळी मेळ सांगा. जेव्हा आवडता खातो आवडतो तो अकरा स्वयंपाक. मी पण इकडे आंघोळ करून घेतो, मला थंडी होत राहिली. आंघोळ करून घेतो मंडळी. आंघोळ केल्यावर मम्मी होते थंडी जाते. बघू आता काय, तर पाणी तर असं कडक तापलेलं बाबा डायरेक्ट. मग घेतो मी आंघोळ करून मस्त आता. तर बघा मंडळी आता चालेत मम्मीच्या चपात्या. चपात्या बघा इकडं चपात्या झाली की आता घेतो मी जेवण वाढून. जेवण झालं की लगेच कॉलेजला जायचंय. तर बघा मंडळी आता मी नेमकाच कॉलेजून आलेलो आहे. दरवाजा खोलून घरात येऊन बसलोय. मग मी कॉलेजून आलो लगेच इकडे बघा, लगेच मम्मी पण आली बघा. आता नेमकीच आली मम्मी पण घरी. हा मी लवकर गेले होते म्हणून लवकर आले ना. लवकर आले तर इकडे हे पाय काय बाप काय करून ठेवलंय सर मला माहिती का, मी पण ते पसारा असा? असं सर मी पण तर नेमकंच आलोय. कोणी बांधलेला एवढा पसारा? आपल्याला काय माहित मग, बापरे. आपल्याला नाही माहिती. मी पण तर नेमकंच आलो ना त्या पुढं घरात. आज जरा जाऊ घडलाय मॅन, लगेच तू आलीस. हो का? तो दरवाजा उघडा मी आले, मग योगार्ध असाच मागून ठेवलाय. बाप किती नादर. हे बघा मंडळी पसारा असाच पडला असतं. लास्टला कोण जेवलं होतं मम्मा? लास्टला कोण जेवलं होतं? शेवटला कोण जेवलं होतं? तू जेवली होती शेवटला? मंडळी मम्मी जेवली होती सगळ्या शेवटला. आणि पसारा आवरून काऊन नाही गेली हो? आवरून गेले ना, दुपारी जेवले असतील ना बापले काय. अच्छा दुपारचा आहे मग आता हे. मी आवरून शिवरून गेले, दुपारी जेवले. एखादं सकाळी टाकली, एखादं ते बसायला टाकलं आणि मग या सगळ्यांचा करून ठेवलाय. चल मग आता आलीस तर आवरो ना हे तुलाच. आता ते मला तर आवरत लागेल ना, दुपारी जेवण केले तर तुला पांगुल सनी सगळं. चला मग आवरा. आवरा. चला एवढा गर्दा पडलाय पहा आता. आता एवढा गर्दा मला आवरावं लागन. असंच करी देत दुपारा जेवत येत एवढा पसारा पांगून ठेवतेत. आवर नको काय नको. चला आता आवरते आता मी. चला बाय बाय.